नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 दुसरं प्रकरण वर्गसमीकरणे यातील आपण सराव संच 2.6 अभ्यासणार आहोत। 2.6 मधले पहिले 5 उदाहरणांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा। आणि आज आपण प्रश्न 6वा घेणार आहोत। प्रश्न 6 पासून पुढचे प्रश्न जरा अवघड गणित आहेत। 1 ते 5 उदाहरणं सोपे होते, त्या मानाने प्रश्न 6 ते 10 ही उदाहरणं थोडीशी अवघड आहेत। तर बघूया 6वा उदाहरण काय आहे ते। श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे। ते दररोज ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात। प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते। जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा। म्हणजे या ठिकाणी कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा उद्योग आहे। ते दररोज काही भांडी तयार करतात, म्हणजे ठराविक संख्येएवढी भांडी तयार करतात। मग आता ती किती भांडी तयार करतात ते आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपण ते x मानूया। आणि पुढे दिलेलं आहे की प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे ते भांडं तयार करण्यासाठी लागलेली किंमत ही किती आहे, तर तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट। म्हणजे आपण जर दररोज जेवढी भांडी तयार होतात ती x मानली तर त्याच्या 10 पट म्हणजे 10x अधिक 40 म्हणजे त्या ठिकाणी बेरीज करायची आहे, अधिक 40 रुपये असते। मग आता आपण आधी मानून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की उदाहरण पुढं काय करायचं आहे। श्री कासम दररोज x भांडी बनवतात असे मानू। म्हणजे कासम जेवढी भांडी बनवतात जी संख्या आहे ती आपण x मानलेली आहे। मग आता या भांड्यासाठी लागणारं निर्मिती मूल्य म्हणजे प्रत्येक भांड्याची निर्मिती किंमत, आता किती आहे ही, तर जेवढी भांडी ते बनवतात त्याच्या 10 पट। आता किती भांडी बनवतात असं मानलं आहे आपण x, याच्या 10 पट म्हणजे 10x अधिक 40 10x अधिक 40 एवढी किंमत प्रत्येक भांड्याला लागत असते। आता पुढचं दिलेलं आहे की जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये आहे, म्हणजे समजा उदाहरणार्थ ते रोज 5 भांडे तयार करत असतील असं आपण मानलं, आणि प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य किंवा निर्मिती किंमत जी आहे ती 100 रुपये असेल, तर त्यांचं त्या दिवसाचं एकूण उत्पादन किती आहे, 5 गुणिले 100 म्हणजे 500 रुपये। म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे। तर कोणाकोणाचा की भांड्यांची संख्या आणि त्यांची निर्मिती किंमत यांचा गुणाकार करावा लागेल। मग भांड्यांची संख्या गुणिले प्रत्येक भांड्याची, म्हणजे या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, प्रत्येक भांड्याची निर्मिती किंमत बरोबर त्यांचं एकूण उत्पादन आहे। एकूण उत्पादन आता प्रत्येक भांड्याची
दररोज भांड्यांची जी संख्या आहे तयार करण्याची ती आपण मानलेली आहे एक्स, आणि या प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य आहे 10x अधिक 40 बरोबर निर्मिती मूल्य एकूण किती आहे त्यांचं 600 रुपये. आता हे आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. कंसाच्या बाहेर x आहे, याने कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणायचं आहे. एक्सने 10xला गुणलं 10x वर्ग, एक्सने 40ला गुणलं 40x, आणि हा 600 आपण इकडे घेतला तर तो वजा 600 होणार आहे, कारण तो इथं धन आहे बरोबर 0. आता इथं प्रत्येक संख्येला 10ने भाग जातो आहे. समीकरणास 10ने भागून आता 10ला आपण 10ने भागलं, हा 10 कॅन्सल होणार आहे, x वर्ग अधिक 40ला 10ने भागलं तर 10 चौक 40 म्हणजे 4x वजा 600ला 10ने भागलं तर इथं 1 0 जाणार आहे म्हणजे 60 बरोबर 0. म्हणजे x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. आता हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. मग इथं वर्गपदाचा सहगुणक 1 आहे आणि 60 यांचा गुणाकार करायचा आहे. तर 1 गुणिले 60 60, शेवटच्या पदाला ऋण आहे, म्हणजे आपल्याला इथं अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्यांचा गुणाकार 60 येईल आणि शेवटच्या पदाला वजा चिन्ह असल्यामुळे वजाबाकी 4 येईल. मग 10 सक 60 आणि 10मधनं 6 गेले 4. आता याला आपल्याला चिन्ह द्यायचे आहेत. जेव्हा इथं वजाबाकी करतो आपण तेव्हा मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे 10ला धन चिन्ह येणार आणि 6ला याचं विरुद्ध चिन्ह म्हणजे हे ऋण येणार. आता पुढची स्टेप लिहूया. x वर्ग अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. इथं हे दोन भाग झाले. इथं पहिल्या भागामध्ये कॉमन x आहे म्हणून आपण x बाहेर काढूया. x वर्गामधला x काढला, x शिल्लक राहिला. इथं x अधिक इथं 10x आहे, त्यातला x आपण बाहेर काढला, इथं शिल्लक राहिला 10 वजा 6, कारण x पुढं नाही आहे म्हणून तो कॉमन घेता येणार नाही, आणि 10 सक 60 म्हणजे इथं 6 कॉमन आहे. मग x वजा 6 आहे, सॉरी इथं हे वजा चिन्ह आहे असल्यामुळे आपण हे पुढचं चिन्ह हे बदलतं, हे धन होतं. अधिक 10 6 आहे 60 बरोबर 0. आता x अधिक 10 आणि इथं शिल्लक राहिला x, इथं शिल्लक राहिला वजा 6, x वजा 6 बरोबर 0. मग x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. मग x बरोबर हा धन 10 इकडे त्यांना ऋण 10 होणार आहे. x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर हा ऋण आहे इकडे त्यांना 10 होणार म्हणून सॉरी धन होणार म्हणून x बरोबर 6. आता x आपण काय मानलेलं आहे तर दररोजच्या भांड्यांची संख्या मानलेली आपण. मग भांड्यांची संख्या ही कधी ऋण नसते म्हणून आपल्याला x बरोबर वजा 10 ही किंमत घेता येणार नाही, तर आपल्याला x बरोबर 6 घ्यावं लागणार आहे. परंतु भांड्यांची संख्या ऋण नसते म्हणून x बरोबर 6 ही किंमत आपल्याला घ्यायची आहे. x बरोबर 6. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. मग आता आपण एका दिवसामध्ये भांडे किती बनवलेले आहेत ते काढलेलं आहे. x बरोबर 6 इथं लिहायचं आहे आपण जे वरती मानलं आहे तेच की श्री कासम
दररोज 6 भांडी बनवतात. आणि त्या भांड्यांचं निर्मिती मूल्य, तर प्रत्येक भांड्याची निर्मिती किंमत इथं वरती आपण जे मानलेलं असतं तेच आपल्याला काढायचं आहे. निर्मिती किंमत किती आहे? 10x अधिक 40. आता एक्सची किंमत ठेवूया इथं. 10 गुणिले एक्सची किंमत 6, कारण 10x म्हणजे 10 गुणिले x आहे, अधिक 40. 10 60 अधिक 40 बरोबर 100. म्हणजे प्रत्येक भांड्याची निर्मिती किंमत निर्मिती किंमत 100 रुपये आहे. प्रश्न 7वा घेऊया. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. आता इथं नदीच्या प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा आहे, म्हणून तो आपण इथं मी लिहून घेतलेला आहे. नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग x किलोमीटर मानू. आता संथ पाण्यातला वेग आपल्याला दिलेला आहे 12 किलोमीटर प्रति तास किंवा ताशी 12 किलोमीटर, म्हणून बोटीचा संथ पाण्यातील ताशी वेग 12 किलोमीटर आहे. आता प्रतीक हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर गेला आणि प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर परत आलेला आहे, तर त्याला एकूण 8 तास लागतात. म्हणजे बोटीचा नदीच्या प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग हा आपण नदीचा मानलेला आहे x आणि बोटीचा प्रवाहाच्या दिशेने तो मिळवावा लागतो, म्हणजे x अधिक 12 किलोमीटर प्रति तास होणार आहे. बोटीचा नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग 12 वजा x किलोमीटर प्रति तास आहे. विरुद्ध दिशेने कमी होतो म्हणून 12 वजा x, आणि इथं x अधिक 12 किंवा 12 अधिक x या ठिकाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला प्रतीकला तो किती किलोमीटर गेलेला आहे? 36 किलोमीटर. म्हणून प्रतीकला नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर प्रवास करण्यास लागलेला वेळ प्रतीकला नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो 36 किलोमीटर गेलेला आहे आणि हा प्रवास करण्यास लागलेला वेळ, त्याचं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता अंतर किती आहे? 36 किलोमीटर आणि वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे? 12 वजा x, म्हणजे अंतर 36 किलोमीटर आणि वेग आहे 12 वजा x. आता आपण हे विरुद्ध दिशेने काढलं. आता आपल्याला परतीच्या प्रवासामध्ये तो त्याच दिशेने आलेला आहे, म्हणून त्याची लागणारी वेळ आपल्याला काढायची आहे. प्रतीकला 36
किलोमीटर परतीचा प्रवास प्रवाहाच्या दिशेने करण्यास लागलेला वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे तेवढंच आहे, 36 किलोमीटर तो परत आलेला आहे. पण त्यावेळेस मात्र तो नदीच्या प्रवाहाच्या दिशेने येत होता, म्हणून त्या ठिकाणी त्याला लागलेला वेळ किती आहे, 1+12 किंवा 12+1. आता इथं आपण 12+x लिहिलं आहे, इथं आपण 12+x लिहूया. 36/12+x तास त्याला लागलेले आहेत. आता त्याला एकूण वेळ लागलेला आहे 8 तास. म्हणजे या ठिकाणी विरुद्ध दिशेने आणि त्याच दिशेने, म्हणजे जातानाचा आणि येतानाचा हा जो वेळ आपण या ठिकाणी काढलेला आहे 36/12+x आणि 36/12+x हा एकूण वेळ 8 तास आहे. प्रतीकला प्रवास करण्यास लागलेला एकूण वेळ बरोबर 8 तास. आता इथं समीकरण तयार करूया. 36/12+x अधिक 36/12+x बरोबर 8. आता इथं प्रत्येकाला 4ने भाग जातोय, म्हणून समीकरणास 4ने भागून आता इथं आपण 36ला इथं भागिले 4 आहे, म्हणून 4ने 36ला भाग दिला, 4×9 = 36, म्हणजे इथं 9 येणार आहे. 9/12+x अधिक इथं पण 4×9 = 36, म्हणून 9/12+x आणि इथे 4ने भाग दिला, 4×2 = 8, म्हणजे इथं आपण आता 2/1 लिहून घेऊया. आता इथं 12+x आणि 12+x म्हणजे हे विषमछेद अपूर्णांकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर ही बेरीज करताना अंशस्थानी तिरकस गुणाकार आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार असतो, म्हणून इथं आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. 9×12+x अधिक 9×12+x. छेदस्थानी मात्र दोन्ही छेदांचा गुणाकार असतो, म्हणून 12+x गुणिले 12+x बरोबर 2/1. आता इथं आपण हे कंसात लिहिलेलं आहे, हे कंस आपण सोडवूया. 9 इथं दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, मग 9ने कंसाला गुणण्यापेक्षा हा 9 आपण बाहेर लिहून घेऊ आणि हे कंस आपण सोडवूया. आता हा 12+x आहे तसाच. इथं अधिकने आपण गुणलं 12ला, अधिक 12, अधिकने xला गुणलं, अधिक x. कारण 9ने गुणल्यानंतर पुन्हा संख्या मोठ्या होतील, त्यापेक्षा आपण 9 इथं सामायिक असल्यामुळे तो बाहेर काढून घेतला आणि हे कंस आपण सोडवलेले आहेत. कंसामध्ये आलेला आहे 12+x अधिक 12+x. आता खाली इथं छेदस्थानी 12+x आणि 12+x म्हणजे a अधिक b आणि a वजा b हे सूत्र आपल्याला वापरावं लागणार आहे. a अधिक b, a वजा b. कारण तर 12+x 12+x दोन्ही कंसांमध्ये संख्या समान आहेत, चिन्ह मात्र भिन्न आहे. तर हे सूत्र तुम्हाला माहिती आहे, a² वजा b². म्हणजे इथं a आपण 12 मानला आणि b आपण x मानला, तर
इथं काय येणार आहे, 12चा वर्ग वजा एक्स वर्ग. म्हणजे इथं यांचा गुणाकार 12 वर्ग वजा एक्स वर्ग बरोबर 2/1. आता इथं एक्स समान आहेत, चिन्ह भिन्न आहे. संख्या समान आहेत, चिन्ह भिन्न आहे, हे दोन्ही कॅन्सल होणार आहे. म्हणजे इथे शिल्लक काय राहिलं आहे बघा, 9 12 अधिक 12 24, म्हणजे 9 गुणिले 24. नऊ गुणिले 24 आणि छेदस्थानी 12चा वर्ग 144 वजा एक्सचा वर्ग एक्स वर्ग बरोबर 2/1. आता इथं आपण तिरकस गुणाकार केला तर 24 गुणिले 9 216 आणि 216 गुणिले 1 216 बरोबर. या दोघांचा गुणाकार केला आपण. आता इथं यांचा गुणाकार करूया. 2 कंसात 144 वजा एक्स वर्ग. आता हा 2 इकडं गुणिले आहे, तो इकडं आपण भागिले घेतला तर 216 भागिले 2 बरोबर 144 वजा एक्स वर्ग आहे तसाच, फक्त आपण हा 2 इकडं भागिले घेतला. त्याला भाग देऊया आपण. बे एक बे एकाला भाग जात नाही म्हणून 0, बे 8 16. म्हणजे इथं 144 वजा एक्स वर्ग बरोबर 108. आता हा एक्स वर्ग ऋण आहे तो आपण तिकडे घेऊ आणि हा 108 इकडे आणूया. मग 144 वजा हा धन आहे तो इकडे त्यांना ऋण होणार आहे, वजा 108 बरोबर हा एक्स वर्ग आपण इकडे आणला तो ऋण आहे तो धन होणार आहे एक्स वर्ग. मग 144मधनं 108 गेले तर 36 उरतात. 36 बरोबर एक्स वर्ग. म्हणजे दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ काढलं तर एक्स बरोबर 6चा वर्ग 36 आहे म्हणून एक्स बरोबर 6. एक्स बरोबर 6. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, नदीच्या प्रवाहाचा वेग, तेच आपण एक्स मानलेला आहे. म्हणजे नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग किती आहे, 6 किलोमीटर आहे. म्हणून नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग 6 किलोमीटर आहे. पुढचा 8वा प्रश्न घेऊया. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील. म्हणजे इथं आपल्याला ते काम एकट्याने पूर्ण करायचं असेल तर पिंटूला किती दिवस लागतील आणि निशूला किती दिवस लागतील हे विचारलेलं आहे. आता इथं पिंटूला किती दिवस लागतात तर निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. आपल्याला निशूचे दिवस मानावे लागतील. मग निशूला आता इथं एक काम दिलेलं आहे म्हणून आपण त्याप्रमाणेच लिहिणार आहोत. निशूला एक काम करण्यास 1 दिवस लागतात असे मानू. आता पिंटूला किती दिवस लागतील तर निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. म्हणजे याचे x दिवस आहेत म्हणजे पिंटूला x अधिक 6 दिवस लागतील. पिंटूला ते काम करण्यास
एक्स अधिक 6 दिवस लागतील किंवा लागतात. आता इथं निशूला ते काम करण्यास एक्स दिवस लागतात, तर एका दिवसामध्ये तो किती काम करेल? 1/x काम करेल. कारण इथे एक काम पूर्ण करण्यासाठी त्याला एक्स दिवस लागतात, तर तो एका दिवसामध्ये 1/x काम करणार आहे. म्हणून निशू एक दिवसात 1/x काम पूर्ण करतो. मग आता पिंटू किती दिवसामध्ये करेल? तर पिंटू एक दिवसात, त्याला किती दिवस लागत आहेत? ते काम म्हणजे एक काम करायला एक्स अधिक 6 दिवस लागतात, तर तो एका दिवसामध्ये किती करेल? 1/x अधिक 6 काम पूर्ण करतो. आता दोघे मिळून जर हे काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील? तर 1/x अधिक 1/6 आणि हे एकूण दिवस त्यांना लागत आहेत 4. म्हणून इथं दोघे मिळून एक दिवसात दोघे मिळून एक दिवसात 1/x अधिक 1/x अधिक 6 काम पूर्ण करतात. म्हणजे निशू एका दिवसामध्ये 1/x करतो, पिंटू एका दिवसामध्ये 1/x अधिक 6 करतो आणि दोन्ही मिळून जर काम केलं त्यांनी तर ते काम एका दिवसामध्ये किती होणार आहे? 1/x अधिक 1/x अधिक 6. परंतु दोघांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? 4 दिवस लागतात. दोघांनी मिळून 4 दिवसात केलेले काम बरोबर 4 कंसात 1/x अधिक 1/x अधिक 6. आता ते दोघे मिळून एक काम पूर्ण करतायत. दोघे मिळून 4 दिवसात एक काम पूर्ण करतात. म्हणून 4 कंसात 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर 1 काम. आता हे समीकरण आपण सोडवूया. हा 4 गुणिले आहे, तो इकडे त्यांना भागिले होणार आहे. मग 1/x अधिक 1/x अधिक 6 बरोबर 1/4. आता इथं हे विषमछेद अपूर्णांक आहेत. इथे x आहे, इथे x अधिक 6 आहे. मग विषमछेद अपूर्णांकांची बेरीज करण्याचा जो नियम आहे त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल. म्हणजे अंशस्थानी तिरकस गुणाकार, छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार. मग एकाने आपण x अधिक 6ला गुणलं तर 1 गुणिले x अधिक 6 तर अधिक आहे म्हणून अधिक 1 गुणिले x आणि खाली दोन्ही छेदांचा गुणाकार x गुणिले x अधिक 6 बरोबर 1/4. आता हा कंस जर आपण सोडवला तर x अधिक 6 एकाने गुणल्यानंतर काही फरक पडणार नाही, म्हणून आपण x अधिक 6 अधिक 1 गुणिले x अधिक x छेद xने कंसाला गुणायचे आपल्याला. कंसातल्या प्रत्येक संख्येला xने xला गुणलं x वर्ग
अधिक एक्सने 6ला गुणलं 6x बरोबर 1/4. आता x आणि x किती झाले बेरीज 2x अधिक 6. छेदस्थानी आहे तसंच x वर्ग अधिक 6x बरोबर उजवी बाजू आहे तशीच 1/4. आता हे समीकरण सोडताना आपल्याला इथं तिरकस गुणाकार करावा लागेल, म्हणजे 2x अधिक 6ला 4ने गुणावं लागेल, म्हणून 4 कंसात 2x अधिक 6 बरोबर 1 गुणिले कंसात लिहू आपण x वर्ग अधिक 6x. आता 4ने आपल्याला ह्या कंसाला गुणायचे, म्हणून 4 दुणे 8x नंतर 4 सक 24. आता एकाने गुणल्यानंतर गुणाकार तोच येतो, म्हणून आपण x वर्ग अधिक 6x. आपण आता ही संख्या इकडं लिहून घेतली, x वर्ग अधिक 6x बरोबर 8x अधिक 24. फक्त आपण डावी बाजू आणि उजवी बाजू पूर्ण बदललेली आहे, त्याच्यामुळे इथं कुठलंही चिन्ह बदलणार नाही. आता उजव्या बाजूची संख्या आपण डाव्या बाजूला घेऊया. डाव्या बाजूला काय आहे x वर्ग अधिक 6x. x वर्ग अधिक 6x वजा 8x वजा 24 बरोबर 0. म्हणजे आपण x वर्ग अधिक 6x वजा ही संख्या आपण डाव्या बाजूला घेतली आहे, म्हणून वजा 8x वजा 24 बरोबर 0. आता समीकरण काय तयार होते बघा, x वर्ग अधिक 8x आणि अधिक 6x आणि वजा 8x आहे, म्हणजे इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. मग 8मधनं 6 गेले 2 म्हणजे 2x, 8x वजा 6x 2x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 2x वजा 24 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. x वर्ग वजा 2x वजा 24. आता इथं 1 आहे, एकाने 24ला गुणलं 24च येणार आहे, 24 × 24 आणि चिन्ह वजा आहे शेवटच्या पदाला. आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्यांचा गुणाकार 24 येईल आणि इथं वजा चिन्ह असल्यामुळे वजाबाकी 2 येईल. मग 6 चोक 24, 6मधनं 4 गेले 2. आता चिन्ह मोठ्या संख्येला मधल्या पदाचं म्हणजे ऋण येणार आणि याचे विरुद्ध लहान संख्येला म्हणजे इथं धन येणार. x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. आता इथं हे दोन भाग झाले. आपण ह्या पहिल्या भागामधला x कॉमन काढलेला आहे आपण, मग इथं शिल्लक राहिला x वजा 6x मधला x लिहिलेला आहे, इथं राहिला 6 अधिक इथं 4 कॉमन आहे कारण 24 म्हणजे 4 सक 24. मग 4 कॉमन काढला आहे आपण, इथं शिल्लक राहिला x वजा 4 सक 24 बरोबर 0. आता x वजा 6 पुन्हा सामायिक आहे, x वजा 6 कंसात इथं शिल्लक राहिला x, इथं अधिक 4 म्हणजे पुढच्या कंसामध्ये आलेला आहे x अधिक 4 बरोबर 0. मग आता x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. मग x बरोबर हा ऋण 6 इकडे त्यांना धन होणार, म्हणून x बरोबर 6 किंवा x बरोबर हा धन 4 इकडे त्यांना ऋण 4 होणार. आता इथं आपण x जे मानलेलं आहे ते काय मानलं आहे आपण, दिवस मानलेले आहेत. एक काम करण्यास x दिवस लागतात, म्हणजे x हे दिवस आहेत आणि दिवस कधीही ऋण नसतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला x बरोबर ऋण 4 ही संख्या घेता येणार नाही, तर x बरोबर 6 ही संख्या आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्हणून परंतु दिवसांची संख्या
दिवसांची संख्या ऋण नसते. म्हणून x बरोबर 6. आता x काय मानलं आहे आपण, तर निशूला एक काम करण्यासाठी लागणारे दिवस आपण मानले होते. म्हणजे निशूला एक काम करण्यास किती दिवस लागतील, 6 दिवस. आणि पिंटूला ते काम करण्यास आपल्याला x + 6 आपण इथं लिहिलेलं आहे. म्हणून एक्सची किंमत मिळालेली आहे आपल्याला 6. मग 6 + 6 म्हणजे 12 दिवस लागतील. आता हे दोन्ही आपण उत्तर इथं खाली लिहून घेऊया. निशूला एक काम करण्यास 6 दिवस लागतात. पिंटूला एक काम करण्यास x + 6 बरोबर 6 + 6, कारण x ची किंमत 6 आहे. 6 + 6 म्हणजे किती येतील, 12 दिवस लागतात. नववं गणित घेऊया. 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती? म्हणजे 460ला या इथं एका संख्येने भागलेलं आहे. तर कोणत्या संख्येने भागले ते आपल्याला माहीत नाही, ते आपल्याला काढायचं आहे आणि तेच आपण मानणार आहोत x. म्हणजे या ठिकाणी आता ज्या संख्येने भागतात त्याला भाजक म्हणतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला भाजक मानायचं आहे. मग त्या संख्येचा भाजक x मानू. ती संख्या म्हणजे आपल्याला 460 दिलेला आहे. तुम्ही तर 460 लिहिलं तरी चालतं आहे. संख्येचा भाजक x मानू. आता त्याचा भागाकार, त्या संख्येचा भागाकार बरोबर भागाकार किती आहे, भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक. मग आता आपण भाजक मानलेला आहे x, त्याची 5 पट म्हणजे 5x आणि 6ने अधिक म्हणजे अधिक 6. आता आपल्याला भाज्य भाजक भागाकार यांचा काय संबंध आहे ते सूत्र आपल्याला माहिती आहे. ते सूत्र आधी इथं लिहून घ्या. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता भाज्य किती आहे, दिलेली संख्या 460 बरोबर भाजक आपण मानलेला आहे x, कंसात भागाकार किती आहे, 5x + 6 अधिक बाकी. इथं दिलेलं आहे आपल्याला बाकी 1 येते, म्हणजे इथं अधिक 1. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. मग 460 आहे तसेच. आता इथं कंसाबाहेर एक्सने या कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणायचं आहे. एक्सने 5xला गुणला आपण तर 5x² अधिक 6 गुणिले x 6x अधिक 1. आता ही संख्या आपण आहे तशीच इथं समजा लिहिली. 5x² अधिक 6x अधिक 1. हा 460 धन आहे तो इकडे त्यांना ऋण होणार आहे, वजा 460 आणि ही संख्या इकडे घेतली म्हणून बरोबर इथं 0. आता हे आपण पुन्हा लिहून घेऊया. 5x² अधिक 6x, आता अधिक 1 आणि वजा 460 म्हणजे इथं भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे इथं वजाबाकी होणार. मग 460मधनं 1 गेले 459
आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 459 बरोबर 0. म्हणजे आपल्याला वर्गसमीकरण मिळालेलं आहे 5x वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0. आता वर्गपदाचा सहगुणक आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करायचा असतो, म्हणून 459 गुणिले 5 हा गुणाकार आपण केला. 5 9 45 हाच्याला 4, 5 5 25 आणि 4 29 हाच्याला आले 2, 5 चौक 20 आणि 2 22 म्हणजे 2295 गुणाकार येतो आहे आणि शेवटी ऋणचिन्ह आहे शेवटच्या पदाला. म्हणजे आपल्याला 2295चे आपल्याला या ठिकाणी अवयव पाडायचे आहेत आणि ते असे पाडायचे आहेत की गुणाकार 2295 येईल आणि शेवटच्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणून वजाबाकी 6 येईल. आता हे अवयव पाडताना डायरेक्ट आपल्या लक्षात आलं नाही तर आपण लसावी मसावीला जसे अवयव पाडतो तसे सुद्धा तुम्ही पाडून घेऊ शकता. 2295. आता इथं एकक स्थानी 5 आहे म्हणजे या संख्येला 5ने भाग जातो आहे. तर 5 चौक 22ला आधी आपण भाग देऊया. 5 चौक 20, 22मधनं 20 गेले, 2 उरले, 2वर घेतला आपण 9 म्हणजे झाले 29. मग 29ला आपल्याला भाग द्यायचा आहे. 5 5 25, 29मधनं 25 गेले, 4 उरले, 4वर घेतला आपण 5 म्हणजे झाले 45. 5 9 45 म्हणजे 459. आणि आता इथं 9ने भाग जातो आहे. 5 आणि 4 9 आणि 9 18 म्हणजे ह्या संख्येला आता तुम्हाला कसोट्या माहिती आहेत. कसोट्यांचा वापर जर इथं आपण केला तर आपल्याला कोणत्या संख्येने भागायचं आहे किंवा भाग जातो हे लगेच लक्षात येतं. म्हणजे इथं आपण 9ची कसोटी वापरणार आहोत. इथं 5ची कसोटी वापरली. 9 9 5 45, 9 1 9 म्हणजे 9 5 45 आणि 51 ह्या दोन संख्या जर आपण घेतल्या म्हणजे आपल्याला पाहिजे असलेल्या संख्या 45 आणि 51 आहेत. कारण 51मधनं 45 गेले बरोबर 6 उरतात. मग 51 आणि 45 म्हणजे 51 आणि 45 यांचा गुणाकार 2295 येतो आणि वजाबाकी बरोबर 6 येते. आता चिन्ह मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे इथं धन आहे, याला धन दिलं आपण, त्याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला म्हणजे याला 45ला ऋण चिन्ह येणार. आता 5x वर्ग अधिक 51 x वजा 45x वजा 459 बरोबर 0. आता हे दोन भाग. आता इथं 5 कॉमन नाही आहे, फक्त x आहे. मग x आपण बाहेर काढला. इथं 5 आहे तसाच x वर्गामधला x काढला आहे म्हणून x येणार अधिक 51ला 5ने भाग जात नाही म्हणून 51 आहे तसाच x आपण बाहेर घेतलेला आहे वजा. आता इथं 45 आणि 459 आहे म्हणजे 9 जर आपण इथं बाहेर काढला तर x तर नाही आहे कारण x इथं आहे, इथं नाही. 9ने आपण भाग देऊ शकतो. 9 5 45 म्हणजे 5x. ऋणचिन्ह बाहेर आहे म्हणून पुढचं चिन्ह धन होणार, ते बदलणार. 9ने आपण याला भाग दिला तर 51. 9 5 45, 9 1 9 बरोबर 0 म्हणजे आता दोन्ही कंस या ठिकाणी समान आलेले आहेत. मग 5x अधिक 51 हा कंस आपण बाहेर घेतला. इथं शिल्लक राहिला x, इथं वजा 9 म्हणजे x वजा 9 बरोबर 0. मग आता 5x अधिक 51 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. 5x बरोबर हा धन 51 इकडे त्यांना ऋण होणार आहे, ऋण 51 किंवा x बरोबर हा ऋण 9 इकडे त्यांना धन 9 होणार आहे म्हणून x बरोबर 9. मग आता x बरोबर
ऋण 51 हा 5 गुणिले इकडे त्यांना भागिले होणार आहे, किंवा x बरोबर 9. म्हणजे आपल्याला दोन संख्या मिळाल्या आहेत, ऋण 51/5 आणि x बरोबर 9. आता या ठिकाणी इथं आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे की एका नैसर्गिक संख्येने भागल्यास, म्हणजे भाजक हा नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या ही ऋण नसते, म्हणून आपल्याला या ठिकाणी x बरोबर 9 ही संख्या घ्यावी लागेल. परंतु भाजक नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या ऋण नसते. नैसर्गिक संख्या ऋण नसते, म्हणून x बरोबर 9. आता x आपण काय मानलं होतं, त्या संख्येचा भाजक, म्हणजे भाजक आपल्याला मिळालेला आहे 9. आणि आता इथं आपल्याला भागाकार काढायचा आहे, म्हणजे भागाकार इथं आपण तयार केलेला होता की 5x + 6. मग इथं आपण xची किंमत 9 ठेवली तर 9 × 5 = 45, इथं गुणाकार आहे, आणि 6 × 51, म्हणजे आपल्याला भागाकार मिळतोय 51. आता इथं खाली लिहून घेऊया आपण. म्हणून 460 या संख्येचा भाजक x बरोबर 9 आहे आणि भागाकार बरोबर 5x + 6. मग 5 गुणिले xची किंमत 9 + 6 आहे तसाच, 5 × 9 = 45 + 6 बरोबर 51. म्हणजे भाजक 9 व भागाकार 51 आहे. प्रश्न 10वा घेऊया. इथं एक आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्याच्याविषयी माहिती इथं आपल्याला दिलेली आहे. बाजूच्या समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौरस सेमी आहे. तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा समलंब चौकोन दिलेला आहे. या समलंब चौकोनामध्ये बाजू AB आणि बाजू DC या समांतर बाजू आहेत, आणि बाजू AD आणि बाजू BC ह्या एकरूप बाजू आहेत. इथं आपल्याला सारख्या खुणा करून दाखवलेला आहे, आणि AM हा बाजू DC वर टाकलेला लंब आहे. आता याच्यावरनं आपल्याला कृती सोडवायची आहे. तर उकल चौकोन ABCD समलंब चौकोन आहे, AB समांतर CD. आता इथं आपल्याला दिलेलं आहे की एरिया ऑफ चौकोन दिलेला आहे ABCD बरोबर 1/2 कंसात AB + CD गुणिले इथं आपल्याला बॉक्स भरायचा आहे. तर समलंब चौकोनाचं सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं, की समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज, म्हणजे AB + DC समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर किंवा उंची. तुमचं सूत्रपाठ असेल तर तुम्हाला हा बॉक्स लगेच भरता येईल. म्हणजे समांतर बाजूंची बेरीज, आता इथं AB + DC आपल्याला दिलेला आहे, किंवा CD, AB + CD. आणि इथं काय लिहायचं आहे, तर लंबांतर किंवा उंची गुणिले लंबांतर किंवा उंची आहे. मग इथं उंची काय दिलेली आहे AM, म्हणजे या ठिकाणी येणार आहे AM. आता इथं किमती टाकलेल्या आहेत की समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 33, म्हणून इथं 33 लिहिलेलं आहे. 1/2 ABची बाजू या ठिकाणी AB किती आहे x, म्हणून इथं हा x लिहिला. CD आहे 2x + 1, म्हणून इथं 2x + 1,
आणि इथं मात्र काय येणार आहे, AM ची लांबी आपल्याला इथं दिलेली आहे x वजा 4, म्हणजे इथं येणार आहे x वजा 4 कंसात लिहायचं आहे. आता पुढचा बॉक्स. आता इथं पुढं काय सोडवलेलं आहे याचं थोडंसं आपण निरीक्षण करायचं आहे. आता 3x अधिक 1 म्हणजे x अधिक 2x, x अधिक 2x किती झाले 3x, अधिक 1 म्हणजे या कंसामधल्या संख्यांची इथं बेरीज दिलेली आहे. 3x अधिक 1 म्हणजे इथं x वजा 4 आहे तसाच येणार आहे. आणि आता इथं काय येणार आहे, तर हा 2 भागिले आहे तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे. मग 33 गुणिले 2 जे काही उत्तर येईल, इथं 33 गुणिले 2 लिहायचं नाही, इथे डायरेक्ट तुम्ही गुणाकार करून उत्तर लिहायचं आहे. मग 33 गुणिले 2 किती येणार आहे, 33 दुणे 66. आता इथं आपल्याला 3x वर्ग बॉक्स वजा पुन्हा बॉक्स बरोबर 0 म्हणजे इथं आपल्याला वर्ग समीकरण तयार करून लिहायचं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट सोडवता आलं तर ठीक, नाहीतर तुम्ही सरळ बाजूला वर्ग समीकरण कसं सोडवायचं ते इथं हे 2 कंस जे इथं गुणाकार आहे यांच्यामध्ये हा गुणाकार करून सोडवायचा आहे. म्हणजे आता इथं आपण बाजूला सोडवूया बघा, हा 66 आहे तसाच बरोबर. आता या 2 कंसांचा गुणाकार करताना पहिल्या कंसातल्या पहिल्या संख्येने पुढच्या कंसाला गुणायचं आहे. म्हणजे 3x गुणिले x वजा 4, 3x गुणिले x वजा 4 अधिक 1 गुणिले x वजा 4, मग 66 बरोबर 3x गुणिले x, 3 1 3, x गुणिले x वर्ग वजा, कारण कंसाबाहेरच्या संख्येने कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणायचे. मग 3x गुणिले 4, 4 त्रिक 12x अधिक एकाने xला गुणलं x, एकाने 4ला गुणलं, इथं आधी गुणिले वजा 4, 4 1 4. मग आता 66 बरोबर 3x वर्ग आहे तसाच वजा 12x आणि अधिक x. तर इथं भिन्न चिन्ह आहेत. जर वेगवेगळे चिन्ह असतील, भिन्न चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करायची. म्हणून 12मधनं 1 गेला, आपण सहगुणकांची बेरीज वजाबाकी करतो. मग 12मधनं 1 गेले 11x, म्हणजे या ठिकाणी x आहे तसाच 11x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 11x. आता आपण 66 आहे तसाच लिहिला, 3x वर्ग आहे तसाच लिहिला, या दोघांची आपण इथं वजाबाकी केली 11x, पुढचा वजा 4 आहे तसाच. मग आता हा 66 आपण इकडे घेऊया, म्हणजे 3x वर्ग आहे तसंच वजा 11x वजा 4 आहे तसंच लिहिलं आहे. हा 66 धन आहे तो इकडे त्यांना ऋण होणार आहे, इथे येणार आहे बरोबर 0. मग आता 0 बरोबर 3x वर्ग वजा 11x आणि इथं दोघांना समान चिन्ह आहे, म्हणजे वजा 4 आणि वजा 66 समान चिन्ह असतील तर बेरीज करा आणि चिन्ह मात्र आहे तेच द्या. मग 66 आणि 4 70 म्हणजे वजा 70. म्हणजे या ठिकाणी समीकरण काय येतं आहे बघा, वर्ग समीकरण काय तयार झालं आपलं, 3x वर्ग वजा 11x वजा 70 बरोबर 0 असं हे वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. आता हे इथं लिहिताना व्यवस्थित बघायचं आहे. आता इथं 3x वर्ग हा आहे 3x वर्ग, इथं अधिक आहे, इथं वजा आलेलं आहे. मग आता अधिक गुणिले वजा म्हणजे हा वजा 11x आहे तसाच लिहा, कारण इथं आपल्याला अधिक दिलेला आहे, हा वजा 11x आहे तसाच लिहावा लागेल. आणि पुढचं इथं वजा इथं 70 बरोबर 0. आता पुढं आपल्याला इथं दिलेलं आहे की हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. मग आता वर्ग समीकरण सोडवताना आपण काय करतो, सॉरी आता इथं जागा कमी आहे, वर्गपदाचा सहगुणक आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करतो. मग 70 गुणिले 3 7 त्रिक 21 210, शेवटच्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणजे वजा 210. आता याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. इथं आपण अवयव पद्धतीनेच उदाहरण सोडवतो आहोत. मग आता आपल्याला
शेवटच्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी किती आली पाहिजे 11 आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे 210. म्हणजे अशा दोन संख्या शोधा की त्यांचा गुणाकार 210 येईल आणि वजाबाकी, कारण शेवटच्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणून वजाबाकी 11 येईल. मग काय येईल 21 10 210. आता चिन्ह देताना जेव्हा आपण इथं वजाबाकी करतो तेव्हा मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे इथं वजा 21 आणि विरुद्ध चिन्ह लहान संख्येला म्हणजे अधिक 10. म्हणजे इथं अजूनही आपल्याला त्यांनी डायरेक्ट इथं भरायचं आहे म्हणजे हे आपल्याला अजून सोडवावं लागेल. आता येथे आपण याची फोड करूया. 3x वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0. तीन एक्स वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0. इथं आपण हे दोन भाग केले. इथं 3x बाहेर काढला आपण. 3x वर्ग इथे x वर्ग आहे त्यातला x काढला म्हणजे इथं x राहिला. इथं 3 काढला इथं 21 आहे म्हणजे 3 7 21 वजा 7. इथं अधिक 10x 10 7 70 वजा 7 बरोबर 0. म्हणजे आता इथं बघा 3x म्हणजे इथं x वजा 7 येणार आहे. इथं अधिक 10 आहे. इथं x वजा 7. म्हणजे आपल्याला कृती सोडवताना डायरेक्ट या ठिकाणी मधले बॉक्स दिलेले असतात तर आपण ते उदाहरण बाजूला सोडवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरनं फक्त बॉक्स भरायचे आहेत. आता इथं याच्यावरनं पुढची स्टेप दिली बघा. 3x अधिक 10 दिलेलं आहे इथं म्हणजे इथं काय येणार आहे तर हा कंस येणार आहे x वजा 7. आता पुढची स्टेप 3x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 7 बरोबर 0. आता x बरोबर हा अधिक 10 इकडे त्यांना ऋण 10 झाला आणि हा 3 गुणिले आहे तो भागिले झाला म्हणजे ऋण 10/3 किंवा इथं काय येणार आहे मग x बरोबर 7. परंतु लांबी ऋण नसते म्हणून x बरोबर जी वजा 10/3 आहे ही किंमत आपल्याला घेता येणार नाही. मग कोणती घ्यावी लागेल तर x बरोबर 7 घ्यावा लागेल. मग आता इथं पुन्हा इथं रिकाम्या जागा दिलेल्या आहेत की ए बी बरोबर, आता ए बी काय आहे बघा आकृतीमध्ये ए बी बरोबर x. आता एक्सची किंमत आपण काढलेली आहे. एक्सची किंमत किती आलेली आहे एक्सची किंमत आलेली आहे 7 म्हणजे ए बी बरोबर इथं किती येणार आहे 7 सेमी किंवा इथं सेमी किंवा कसं लिहायचं आहे तर इथं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे चौरस सेमी. इथं कुठेही आपल्याला सेमी दिलेलं नाही परंतु आपल्याला या माहितीमध्ये क्षेत्रफळ 33 चौरस सेमी आहे म्हणजे इथं ए बीची लांबी ही 7 सेमी आहे. एकक जे आहे ते एकक लिहायचंच आहे. आता सी डी काढायचं आहे आपल्याला बघा. सी डी कुठं आहे बघा आता आकृतीमध्ये ही खालची बाजू. मग सी डी बरोबर काय दिलं आहे आपल्याला 2x अधिक 1 दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला किंमत टाकून सोडवावं लागेल. मग तुम्ही इथं बाजूला जरी सोडवून घेतलं सी डी बरोबर 2x अधिक 1 सी डी बरोबर 2x अधिक 1. मग इथं आपण किंमत टाकूया 2 गुणिले एक्सची किंमत आपण किती काढलेली आहे 7 म्हणून 2 गुणिले 7 अधिक 1 7 दुणे 14 अधिक 1 बरोबर 15 म्हणजे सी डी बरोबर किती आलेलं आहे 15 सेमी. आता पुढचं आहे ए डी बरोबर बी सी. आता ए डी कुठं आहे बघा. आता हे ए डी एकरूप आहे कोणाशी बी सीशी म्हणजे दोघांची लांबी समान आहे. आता बी सी किती दिलेलं आहे x वजा 2. आता आपण बी सीची लांबी काढूया. बी सी बरोबर x वजा 2. आता एक्सची आपण किंमत किती काढलेली आहे 7. मग 7 वजा 2 बरोबर 5 म्हणजे ए डी बरोबर बी सी बरोबर 5 सेमी. विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला अशी कृती लिहायची असते त्यावेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये
ज्याप्रमाणे कृती दिलेली आहे ते पूर्ण उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला लिहायचं असतं. फक्त बॉक्स लिहायचे नाहीत. बरेचसे विद्यार्थी फक्त बॉक्स लिहितात, पण तसं करायचं नाही आहे. तर हे पूर्ण जसंच्या तसं लिहून, आणि जर आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहिता येत नसेल तर बाजूला ते उदाहरण सोडवून त्या ठिकाणी बॉक्समध्ये जे अपेक्षित आहे उत्तर, जे यायला पाहिजे, जे लिहायला पाहिजे तेच फक्त त्या ठिकाणी लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या अभ्यासक्रमावरचे व्हिडिओ जे मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं एक लाईक मला मोटिवेट करणार आहे, म्हणून प्लीज व्हिडिओला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. थँक्यू.